प्रामुख्याने गेले 10 वर्ष झालं राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून कोल्हापूर महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात जो निधी येतो, या निधीची म्हणजे त्या पद्धतीने त्याचं कामकाज कुठपर्यंत आहे, अमृत टप्पा 1 असेल, अमृत टप्पा 2 असेल, नगरोत्थानचे विषय असतील, केंद्र सरकारने कोल्हापूर शहर स्वच्छतेसाठी दिलेले पैसे असतील, किंवा या शहरामध्ये जे लोक टॅक्स भरतात त्या टॅक्सच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला सुविधा मिळण्यासंदर्भातला आज जो आढावा बैठक होती. गेले 2 महिने झाले या संदर्भामध्ये कामकाज चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत. पंचगंगा प्रदूषण असेल, कोल्हापूर आई महालक्ष्मीचा विकास आराखडा असेल, आणि त्याचबरोबर सातत्यानं कोल्हापूरमध्ये होणारं प्रदूषण, त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण आणि शहरातल्या लोकांना वेगवेगळ्या ज्या समस्यांना भेडसाव्या लागतात त्या दृष्टिकोनातून हे सगळे आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने विषय होते. त्याचबरोबर गाळेधारकांचा चेंबर ऑफ कॉमर्सची एक बैठक झाली होती, त्यांचे विषय होते. त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये CCTV जे आहेत त्याचा टप्पा 2 CCTV एक सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून, तसेच प्रॉपर्टी कार्ड हा जो जिव्हाळ्याचा विषय जो 8-8.5 कोटी रुपये राज्य सरकारकडून किंवा महानगरपालिका भरून लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणार हा विषय होता. असे सातत्यानं प्रमुख 10-12 विषय होते आणि या विषयासंदर्भात आज बैठक झाली. त्या पद्धतीने प्रत्येक अधिकाऱ्यावरती जबाबदारी निश्चित करून टाईम बाउंड प्रोग्राम केला. मार्चच्या बजेटमध्ये आपले क्रीडांगणाचा विषय असेल की बाबा जी जुनी ग्राउंड्स आहेत किंवा नवीन ग्राउंड करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडे काय मागणी आहे, असे सगळेच कचरा व्यवस्थापन जो शहरातला आहे की जो कचरा विल्हेवाटीचं प्रमाण कमी प्रमाणात होतं त्याच्या संदर्भात नवीन एजन्सीज घेऊन त्याच्यामध्ये काम करणं, असे वेगवेगळे विषय होते की त्याचबरोबर स्ट्रीट लाईटचा विषय जो लाईटच्या संदर्भातले विषय आहेत. असे प्रामुख्याने 10-12 विषय होते. त्या संदर्भात बैठका झाल्या. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरते की योग्य पद्धतीचा अहवाल हद्दवाढीच्या संदर्भातला प्रशासनाकडून पाठवला गेलेला. या संदर्भामध्ये एका बाजूला माझा दक्षिण विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर शहर आणि ग्रामीण असे दोन्ही मतदारसंघ आहेत. या दोन्ही ठिकाणच्या लोकांची मी भूमिका ऐकून घेतो आहे आणि या संदर्भामध्ये मी वरिष्ठ लेवाना याच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यासंदर्भात मी सांगितलेलं आहे. कारण दोन्ही बाजूची भूमिका ऐकून घेऊन आपण योग्य तो न्याय देण्यासंदर्भात, कारण कोल्हापूर शहराची सुद्धा डेव्हलपमेंट होणं गरजेचं आणि शहरालगतची असणारी गावं यांच्याही डेव्हलपमेंट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये आपण बैठक घ्यावी आणि दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य तो न्याय देण्याची भूमिका शहरवासियांना असू दे किंवा ग्रामपंचायतच्या लोकांना करावी अशी मी विनंती वरिष्ठ लोकांना केलेली आहे. तुमची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा मी या संदर्भात भेट घेतली. या संदर्भामध्ये ज्या लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी शक्तिपीठ मार्ग जाणार नाही असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे. पण ज्या ठिकाणी रस्ते आहेत ते रस्ते अपग्रेड करणं आणि हे रस्ते अपग्रेड करून घेऊन त्यात शक्तिपीठाला जोडणं ही भूमिका त्यांची आहे. जिथं ज्या ठिकाणी वाटतं बाबा कोल्हापूर शहरामध्ये असे विषय आहेत जे अडचणीचे आहेत त्या संदर्भातमध्ये ज्या शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल किंवा शक्तिपीठामध्ये अडथळा येत असेल पण त्या माणसाची जमीन घेणं गरजेचं आहे असे मध्य भूमिका घेऊन यात कन्व्हिन्स करणं आणि जिथं खरोखरच चुकीचं तिथं विरोध करणं ही भूमिका तिथं आमची असेल. पण कोल्हापूरमध्ये दावा केला जातो की जो तिसरा लेआउट दिला गेला आहे तो त्यामध्ये कमी शेतकऱ्यांची शेती जाते, त्यामुळे इथून करायला काय नाही. या संदर्भामध्ये ह्याचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि जिथं जे जातात तिन्ही अहवाल जे येतात काही लोकांनी परस्परसुद्धा काढून खोटेसुद्धा लोकांच्या गैरसमज करण्यासंदर्भात केलेले आहेत. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका स्पष्ट आहे की हा मार्ग करण्यासंदर्भात जिथे जिथे सकारात्मक आहे जिथे ते करणार, जिथे विरोध आहे त्या संदर्भात चर्चा करतील आणि जिथं खरोखरच मिळत नाही तो विषय तिथं सोडून जे आहे ते रस्ते अपग्रेड करणं ही भूमिका त्यामध्ये साहेबांची आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये आणि ज्याला वाटतं त्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू किंवा त्याच्यात त्यांनी जे समन्वय अधिकारी ठेवले असते त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची असेल. तात्काळ हे नाट्यगृह उभारण्यासाठी सरकारनं 25 कोटीचा निधी दिला, मात्र गेल्या 10 दिवसापासून याचं काम पूर्णपणे खोळंबलं नाही. या संदर्भामध्ये मी माहिती घेतली आहे पण ती माहिती माझ्याकडे पूर्ण आलेली नाही आहे. पण मला नक्कीच माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्याला 25 कोटी रुपये दिलेले आहेत, त्याचा टप्पा 2 त्याचं टेंडर नोटीस काढलेली आहे आणि ते टेंडर निघाल्यानंतर त्याचं काम चालू होईल मला खात्री आहे. आणि काय अडचण असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी असतील आणि प्रशासन असेल आणि तो काम करणारा व्यक्ती असेल आम्ही एकत्र बसून ते काम पूर्ण करून घेण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. पाणी अजूनही व्यवस्थित येते कारण पुरवठा करण्याची व्यवस्था ही व्यवस्थित झालेली नाही, त्यामुळे आज या संदर्भामध्ये कमिशनर मॅडमबरोबर बैठक झाली. पाणीपुरवठा अधिकारीसुद्धा होते. ज्यावेळी लाईटचा प्रॉब्लेम येतो त्यावेळी बऱ्याच वेळी लोकांना प्रॉब्लेम येतो आणि ते हे होऊन जातं, ट्रिप होतं किंवा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. त्या संदर्भात शिंगणापूर योजना जी आपली जुनी आहे त्या संदर्भातसुद्धा अपग्रेड करून घेणं त्याचीही रन करण्यासंदर्भात आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ती आपण रन करतो आहे.
पुराच्या आल्यानंतर बाबा एखाद्या वेळी ते प्रॉब्लेम झाला तर ही शिंगणापूर योजनासुद्धा कशी चालू राहील किंवा तिकडे काय प्रॉब्लेम आला तर दोन्ही यंत्रणा कशा पाणी पुरवठ्याच्या चालू राहतील या दृष्टिकोनातून आम्ही सकारात्मक आहोत। राज्य सरकारकडे आम्ही त्याचा DPR बनवून पाठवण्यासंदर्भात आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत। वितरण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं गेलं असं वाटतं का? ज्या पद्धतीनं आता पाणी तर कोल्हापूरमध्ये आले मात्र त्याचं वितरण होत नाही ह्या संदर्भामध्ये अमृत टप्पा 2 आहे किंवा अमृत टप्पा 1 आहे। या टप्पा 2 मध्ये ड्रेनेज आणि टप्पा 1 मध्ये पाणी पुरवठ्याचा विषय आहे। किमान 30 किलोमीटर लाईन त्याच्यामध्ये अजून टाकायची राहिलेली आहे आणि याच्यामध्ये आता 7 टाक्या 5 मार्चपर्यंत जे आम्ही जानेवारी म्हटलं होतं आज त्याचा आढावा घेतला। 5 मार्चच्या दरम्यान ज्या वितरण व्यवस्थेतल्या 7 टाक्या चालू केल्या जातील आणि त्याची ट्रायल घेतली जाईल आणि जिथं कुठं प्रॉब्लेम असेल ते सोल्युशन काढायचं काम चाललेलं आहे। प्रत्येक सोमवारी या संदर्भामध्ये असं काम चाललं जातं की लाईट ज्यावेळी लोड शेडिंग असतो त्याचवेळी ते काम केलं जातं आणि लोकांची गैरसोय होऊ नये एक एक भाग कव्हर करणं हा दृष्टिकोन त्यातनं काम चाललेलं आहे। एकच मिनिट अजून नाही या संदर्भामध्ये मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यामुळे पाणी पुरवठा लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल किंवा गॅस लाईन असेल किंवा इतर केबल असतील ज्या कंपनीने मागणी केलेली आहेत ते रस्ते करू नका अशी सूचना दिलेली आहे। ह्यांचे सगळे कनेक्टिव्हिटी म्हणजे काम संपल्यानंतरच रोड करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। असा कुठलाही रस्ता उकरू नये अशा संदर्भात स्ट्रिक्टली कमिशनर मॅडमनी सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे इथून पुढे हे न होणं तेवढीच पण लोकांना थोडीशी गैरसोय होईल पण त्याची काळजी घेण्यासंदर्भात काय करावं लागते ते करण्यासंदर्भात त्याच्या सूचना दिलेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।